जमीनदोस्त झालेला आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे कशा प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। एकंदरीत आधीच शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात असताना अशा प्रकारे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। जी शेती आहे ही शेती केळीचं आहे आणि या केळी पिकाला मोठा फटका बसलेला आहे। संपूर्ण जे केळी पीक आहे हे जमीनदोस्त झालेलं आहे। शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संकटात सापडलेला आहे। जे केळीचे उभे पीक आहेत हे देखील जमीनदोस्त झालेले आहेत। मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी केळी लागवड केलेली आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस देखील काही प्रमाणात मागील दिवसात झालेला आहे। अशातच या ठिकाणी आता मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे आणि या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान एकंदरीत या ठिकाणी झालेलं आहे। कशा प्रकारे हे जे उभे केळीचे खोड आहेत हे देखील या ठिकाणी जमीनदोस्त झालेले आहेत। मोठ्या अपेक्षेने केळी या ठिकाणी इतर पीक लागवडीसह केळीला अनेक शेतकरी करत असतात, मात्र या वादळी वाऱ्यानं शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। कृषी विभागासह प्रशासनाच्या वतीने पंचनामे करून मदतीची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। शेतकरी मोठ्या आशेवर आहे। केळी लागवड केलेली होती, मात्र केळीचं या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगाल काका, कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे? रविवारची काल संध्याकाळी 5 वाजता हवा आली। हे हव्यामुळं हे बाग असा कटवणाचा माल होता। हा माल पुरा झोपून गेला हव्यानं। काय पेरा शेतकऱ्यांना सांगा तुम्ही? आता दुसरं पीक पेरा तर काही नुकसान होते, बाग पेरा तर असे नुकसान होते। काही ना काहीची मदत दिल्या पाहिजे सरकारनं आता या भागाची। सातत्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळत आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात आहे। रावेर तालुक्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अशातच मुक्ताईनगरच्या काही कुरा परिसरात काही भागात देखील केळी उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून तातडीची मदत मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। रवी गोरे, ट्विन मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।